आदरणीय पंकजाताई सोबत असतात। मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत। सर्वच या ठिकाणी आमदार आणि खासदार, माजी आमदार, सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे। परभणीची जनता आता परिवर्तन करण्यासाठी आपल्या महायुतीच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी खडी झालेली आहे। परभणीच्या जनतेनं वज्रमूळ बांधलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी लोकसभेमध्ये आता महायुतीचाच उमेदवार मोठ्या मताधिक्य म्हणजे अजून हलणार नाही। इथं सेंटरला आहे भैया, इथे आम्हाला ओ भैया, ओ सर ये ओ सर ये फोटो। ठीक आहे, या ठिकाणी आजच्या या महायुतीच्या विजय मेळाव्याचं या ठिकाणी प्रास्ताविक करण्यासाठी युवा नेते राजेश दादा विटेकर मी यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करा। 17 परभणी लोकसभा निवडणुकीच्या योगेशराव थोडं मध्ये समोर या ना तुम्ही, नाही रे बाबा, समोरून करायचं काय आता। निवडणुकीच्या निमित्ताने ओ दादा आज प्रेम तर यार ऑन एअर चाललंय रा परभणी येथे नामनिर्देशन भरण्यासाठी व आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपस्थित माझे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, उपस्थित आपल्या सर्वांच्या नेत्या मराठवाड्याचे रणरागिणी माननीय पंकजाताई मुंडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर साहेब, आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब, आमदार मेघना दीदी बोर्डीकर, माजी आमदार मोहनभाऊ फड, माजी आमदार विलास बापू खरात, माजी आमदार अरविंदांना चव्हाण, युवा नेते राहुलजी लोणीकर, परभणी जिल्ह्यातून तथा जालना जिल्ह्यातून या लोकसभा मतदारसंघातून आलेले महायुतीचे सर्व आमचे नेते, उपस्थित महायुतीचे सर्व कार्यकर्ते, आमचे सर्व वडीलधारी मंडळी, सर्व तरुण मित्र, माता भगिनी, बंधूंनो भगिनींनो, आज या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब यांचं नामनिर्देशन भरण्यासाठी व आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय पंकजाताई प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय दादा व सर्व महायुतीतील वरिष्ठ नेते मंडळींचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्यांच्या निर्णयाचं या ठिकाणी स्वागत करतो की त्यांनी जातीय सालोखाट राखण्याच्या दृष्टीनं, सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टीनं प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला संसदेमध्ये खासदार म्हणून पाठवण्याच्या दृष्टीने घेतलेला निर्णय जे आहे, त्यामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व आपले अधिकृत उमेदवार श्री महादेवरावजी जानकर यांना दिल्याबद्दल मी परभणी व महायुतीतील सर्व आमच्या
नेते व कार्यकर्त्याच्या वतीने त्यांचं मनापासून या ठिकाणी त्यांच्या निर्णयाचा स्वीकार करतो व स्वागत करतो। ही निवडणूक देशाच्या राजकारणातली आहे आणि देशाच्या राजकारणातली सर्वात मोठी निवडणूक आहे आणि या निवडणुकीसाठी अनेक मुद्दे आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत। आपल्या सर्वांना एक अत्यंत मनमिळावू, निस्वार्थी आणि निष्पक्ष एक व्यक्तिमत्व आदरणीय महादेव जानकर सारखा उमेदवार आपल्या सर्वांना त्यांनी दिलेला आहे। एक कुठलाही स्वार्थ नसलेल्या आणि उच्च शिक्षित असलेले व्यक्तिमत्व असलेले महादेवजी जानकर साहेब यांना परभणीचा खासदार निवडून देण्यासाठी आता ही सर्व जिम्मेदारी महायुतीच्या जिल्ह्यातील व या आपण या ठिकाणी निर्धार करूया आणि या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करून स्वीकार करून आदरणीय महादेवरावजी जानकर साहेबांना या ठिकाणी खासदार म्हणून निवडून देण्यासाठी आज या ठिकाणी निर्धार करून आज आपण निघूया। देशाच्या अस्तित्वाची, देशाच्या भविष्यासाठीची ही निवडणूक आहे। देशामध्ये प्रत्येक नागरिक समृद्ध झाला पाहिजे, माझा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, माझ्या सर्वसामान्य माता भगिनींची सुरक्षेचा विषय असल्याची ही निवडणूक आहे। इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणाची या ठिकाणीची ही निवडणूक आहे आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या 10 वर्षामध्ये या देशाला जे महासत्तेकडे त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा जो दृष्टिकोन आदरणीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याला सर्वांनी आपण त्या ठिकाणी साथ देऊन आणि विकासामध्ये निर्णय घेऊन त्या ठिकाणी आपल्याला जानकर साहेबांना खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे। आज विकासाचा प्रश्न जर आपण या ठिकाणी पाहिला तर परभणी जिल्ह्याचे खासदार मागच्या 10 वर्षापासून निवडून आलेले आहेत आणि त्यांचे भाषण जर आपण ऐकलेत की ते सातत्याने सांगतात की आम्ही विरोधी पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करतो। 10 वर्षाच्या खासदारकीमध्ये आपण जर पाहिलं तर 7.5 वर्ष ते सत्तेत होते आणि 7.5 वर्ष सत्तेत असताना त्यांचा जर कार्याचा लेखाजोखा या ठिकाणी जर आपण घेतला तर माझ्यापाशी या ठिकाणी अधिकृत पुरावा आहे की 10 वर्षामध्ये केवळ 49% त्यांची त्या ठिकाणी हजेरी आहे संसदेमध्ये आणि केवळ 12 डिबेटमध्ये त्यांनी त्या ठिकाणी भाग घेतलेला आहे। म्हणजे खासदार आपण निवडून दिल्यानंतर ते कशासाठी निवडून देतो याची आपण त्या ठिकाणी कार्याचा त्या ठिकाणी आपण आलेख त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतला पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी विचारणा केली पाहिजे की आमच्या जिल्ह्यामधून आपण तुम्ही निवडून गेल्यानंतर या जिल्ह्याचे किती प्रश्न तुम्ही संसदेमध्ये मांडलेले, किती विकासाचा निधी आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही आणलेला आहे आणि हे करत असताना तुम्ही परभणी जिल्ह्यातला कुठला प्रश्न प्रामुख्याने त्या ठिकाणी संसदेमध्ये मांडून मार्गी लावलेला आहे हे सर्व विचारण्याची आता धाडस त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी आणि या नेत्याला आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचंय। आपल्या जिल्ह्यातल्या विकासाचे प्रश्न त्या ठिकाणी संसदेमध्ये त्या ठिकाणी मांडून त्यावर मार्ग काढण्यासाठी विकास निधी आपल्या परभणी जिल्ह्यासाठी परभणी या लोकसभा मतदारसंघाने आणण्यासाठी जानकर साहेबाला आपण त्या ठिकाणी प्रचंड अशा बहुमतानं त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे एवढी विनंती करायला या ठिकाणी आम्ही सर्व आपल्याला उभं टाकलेलो आहे। राहिला प्रश्न आमचा अनेक लोकांचे त्या ठिकाणी उमेदवारी घोषित झाल्यापासून आम्हाला निरोप येत आहेत। मी आपल्या सर्वांना या ठिकाणी जाहीर सांगू इच्छितो की 2019ला आम्ही निवडणूक लढलो, अल्पशा मतानं त्या ठिकाणी जरी पराभव माझा झाला असेल परंतु मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये आदरणीय दादांनी सांगितलं की ही निवडणूक आपल्याला लढायची आहे, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी सुटणार आहे आणि आपल्याला त्या दृष्टीनं प्रयत्न करायचे आहेत। म्हणून अनेक दिवसापासून प्रयत्न करत असताना मला पुढं दादानं केलं होतं, मला दादांनी सांगितलं होतं की तुम्हाला निवडणूक लढायची आहे, आता दादांना सांगितलं की थांबायचं आहे। एक नेत्याचा आदेश आहे, तो आदेश शिरसावून त्या ठिकाणी मानून ते निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि दादांनी आपल्याला पुढे केलेला आहे आणि दादांनी सांगितलेले थांबायला। आता राहिला आपल्या भविष्याचा विषय, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय दादा असतील, ते आपल्या भविष्याचा त्या ठिकाणी विचार करणार आहेत आणि आपल्याला त्यांच्या माध्यमातून जी संधी त्यांच्या माध्यमातून मिळेल त्या संधीचा स्वीकार करून आपल्याला या जिल्ह्यासाठी काम करायचं आहे। मित्रो आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व वडीलधारी मंडळी, सर्व मित्र परिवार, सर्व माता भगिनी, एक आपल्याला संधी त्या ठिकाणी दिलेली आहे। एक निष्कलंक व्यक्तिमत्व महादेवरावजी जानकर साहेब आहेत, त्यांना त्या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे। आपल्या सर्व या ठिकाणी निर्धार करायचा आहे। 14 जानेवारीला महायुतीच्या नेत्यांनी जे आपल्याला
संकल्प दिला होता, तिळगुळ घ्या गोडगोड बोला. त्यावेळेस परभणीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व महायुतीचे नेते मंडळी जमलो होतो, सर्व प्रमुख कार्यकर्ते जमलो होतो. आपण 14 तारखेला संकल्प केलेला आहे, 14 तारखेला निर्धार केलेला आहे की महायुतीचा जो कोणी उमेदवार येईल त्या ठिकाणी त्याला आपण निवडून देऊ, त्याचं काम प्रामाणिकपणानं करू. आज महादेवराव जानकर बाहेरचे जरी असले, अनेक टीका टिप्पणी त्यांच्यावर होत आहे. मी आपल्याला एकच उदाहरण या ठिकाणी देऊ. जम्मू काश्मीरहून माणूस महाराष्ट्रात येतो आणि वर्ध्यासारख्या ठिकाणी निवडून जातो. आज महादेव जानकर महाराष्ट्राच्या बाहेरचे नाहीयेत आणि त्यांचा या ठिकाणी आमदार आहे, त्यांच्या पक्षाचा या ठिकाणी आमदार आहे. म्हणून याचा सर्व बाबींचा आपण त्या ठिकाणी स्वीकार केला पाहिजे आणि आपण या ठिकाणाहून जात असताना एक निर्धार केला पाहिजे. आपण आपल्या नेत्याच्या समोर एक संकल्प केला पाहिजे की उमेदवार महादेव जानकर नसून उमेदवार तुम्ही मी स्वतः आहे. आणि यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, मित्र पक्षाचे आपले सर्व घटक पक्ष असतील, आपण सर्वांनी निर्धार करायचा, या ठिकाणी वचन घ्यायचंय की येणाऱ्या 26 तारखेला जीवाचं रान करून आपला अहोरात्र प्रयत्न करून परिवर्तनाच्या निमित्ताने, परिवर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी महादेवराव जानकर साहेबांसारख्या निष्कलंक व्यक्तिमत्वाला, वेल एज्युकेटेड व्यक्तिमत्वाला आपला परभणीचा खासदार म्हणून त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवायचा आहे. हा निर्धार, हा निश्चय या ठिकाणी आपल्या सर्वांना करायचा आहे आणि तो करून आज या ठिकाणी आपल्या सर्वांना जायचं आहे. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलतो. आणि आपण अल्पकाळामध्ये, परवा त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित झाली, कालचा दिवस आपल्या सर्वांना त्या ठिकाणी निरोप द्यायला मिळाला आणि आज बहुसंख्येनं अशा उन्हात सुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्या नेत्यांचं मार्गदर्शन आणि मनोगत ऐकण्यासाठी उपस्थित राहिलात. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय राजेशदादा विटेकर. यानंतर राज्याचे माजी मंत्री आणि सन्माननीय आमदार बबनरावजी लोणीकर साहेब, मी आपणास विनंती करतो की या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माननीय राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आपले दुसरे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे या ठिकाणी महादेवजी जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे सर्व मित्र पक्ष सर्वांनी मिळून महादेव जानकरांना उमेदवारी दिलेली आहे. लोकप्रिय उमेदवार, ब्रह्मचारी असणारे उमेदवार, म्हणजे तिकडे योगी साहेब मुख्यमंत्री आहेत आणि परभणीमध्ये आपले ब्रह्मचारी असणारे महादेव जानकर उमेदवार आहेत. मी अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं, आपल्या सर्वांच्या वतीनं विश्वास दिला. व्यासपीठावरच्या सर्व आमदारांची नावं घेतली नाही, वेळ कमी आहे. सर्व व्यासपीठाच्या वतीनं, आमदारांच्या वतीनं, परभणी लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं महादेव जानकर साहेब 2 लाख मतांना निवडून येतील. याला कुठलाही पंचांग पाहण्याची आवश्यकता नाही. महादेव जानकर साहेबांनी परभणीमध्ये घर घेतलेलं आहे. महादेव जानकर साहेब परभणीमध्ये राहणार आहेत आणि परभणीची सेवा करण्यासाठी त्यांना पक्षानं संधी दिलेली आहे. आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. 2 लाख मतांना जर त्यांना निवडून द्यायचं असेल तर प्रत्येक समोर बसलेल्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये मी उभा आहे, माझा पक्ष उभा आहे असं समजून सगळ्यांना मिळून काम करायचं आहे. परभणी लोकसभा जगात जर्मनी आणि भारतात परभणी. इथलच्या खासदारांनी टीका केली, महादेव जानकर हे बाहेरचे आहेत. महादेव जानकर साहेब बाहेरचे आहेत तर इथलचा परभणीचा खासदार लातूरचा आहे. या वेळेला चारी मुंड्याची निष्क्रिय माजी खासदाराला धडा शिकवायचा आहे. या लोकसभा मतदारसंघात त्यांनी कुठलंही काम आणलं नाही. मोदीजींच्या विकासाच्या योजनेची नारळ फोडली. महादेव जानकरांच्या रूपानं परभणीला एक कुशल नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व, तरुण नेतृत्व, उच्च शिक्षित नेतृत्व अशा प्रकारचे खासदार दिलेले आहेत.
माननीय शिंदे साहेबांचा आशीर्वाद, माननीय देवेंद्रजीचा आशीर्वाद, माननीय अजितदादा पवारांचा आशीर्वाद, माननीय नरेंद्र मोदीजींचा आशीर्वाद जानकरांना आहे. आमचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत, अर्थातच महादेव जानकर आहेत. मी जास्त वेळ घेत नाही. मी दादांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो, मी सुद्धा या लोकसभा मतदारसंघात संपर्क मंत्री होतो. माननीय नितीनजी गडकरी यांनी आम्हाला या लोकसभा मतदारसंघात 7,000 कोटी रुपयाचा निधी दिला होता. अर्थातच तो देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे मिळाला होता, कारण त्यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. 7,000 कोटी रुपये. काय अवस्था होती गंगाखेड परळी रस्त्याची, काय अवस्था होती जिंतूर वाटूर रस्त्याची. हे सारे डांबरीकरणाचे रस्ते, सिमेंटचे रस्ते 7,000 कोटी रुपये केंद्र सरकारनं दिले. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आमच्या पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री होत्या, माननीय सुधीर भाऊ, माननीय बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा 3,000 कोटी रुपये दिले. आणि एकाच दिवशी या परभणी शहरामध्ये 50,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये, 30,000 महिलांच्या उपस्थितीमध्ये या परभणी लोकसभा मतदारसंघात 10,000 कोटी रुपयाच्या कामाचे उद्घाटन झाले होते. आणि जगात जर्मनी भारतात परभणी करायचं असेल तर महादेव जानकरांना निवडून द्या. हे खरंय की राजेश शिटेकरांना उभं राहायचं होतं. हे खरंय की 5 वर्ष आम्ही इथं भारतीय जनता पक्षानं तयारी केली होती. 2,000 कार्यकर्त्यांनी गावागावातले बूथ मजबूत केले होते. 2,000 कार्यकर्ते गेली 5 वर्ष गावागावामध्ये झोपड्यात जाऊन केंद्राच्या योजना, राज्याच्या योजना राबवत होते. मात्र देवेंद्रजींनी आम्हाला आदेश दिला की तुम्ही जरी तयारी केली असेल तर, राहुलनं जरी तयारी केली असेल तर मला जानकर साहेबांना तिकीट द्यायचं. एकदा आज्ञा झाली, देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिला, बंदुकीच्या गोळीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे 2,000 कार्यकर्ते उद्यापासून कामाला लागले पाहिजेत. जानकर साहेबांना लोकसभेत पाठवायचं, मोदीजींच्या पाठीशी उभा राहायला पाठवायचं. या देशाला महासत्ता करण्यासाठी, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ताकद देण्यासाठी आपण जानकर साहेबांना निवडून द्यावं, अशा प्रकारची नम्र प्रार्थना, अशा प्रकारची नम्र विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय लोणीकर साहेब. हॅलो, धन्यवाद लोणीकर साहेब. जानकर साहेबांनी परभणीत घर घेतलं असं लोणीकर साहेब म्हणले. जास्त वेळ नाही, परंतु मी सांगतो की विश्वचे माझे घर म्हणणाऱ्या स्वामी विवेकानंदाचा विचार जानकर साहेबांनी घेतला. या देशाला आपलं घर आणि या समाजाला आपलं कुटुंब मानलेल्या जानकर साहेबाला हे विश्वचे माझे घर आहे म्हणून कोणी बाहेर आणि परक म्हणण्याची गरज नाही. धन्यवाद लोणीकर साहेब. यानंतर जिंतूर सेलू विधानसभेच्या लोकप्रिय आमदार आदरणीय मेघना दीदी बोर्डीकर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. आदरणीय मेघना दीदी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आज महायुतीच्या आदरणीय महादेवराव जानकर साहेबांच्या अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, या ठिकाणी उपस्थित आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय आपल्या पंकजाताई साहेब आणि उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, मोठ्या संख्येने जमलेले परभणी लोकसभा मतदारसंघातून आलेले महायुतीचे सर्व समर्थक साहेब, आज खऱ्या अर्थाने आमच्या परभणी लोकसभेला मोदीजींनी मागच्या 10 वर्षांपासून भारत देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी जे स्वप्न बघितलेलं आहे आणि त्या दृष्टीने मोदीजी आपला देश आणि आपण आपल्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेब आपण मराठवाड्यासाठी
जे काही स्वप्न बघितलेले आहेत त्या स्वप्नाला न्याय द्यायचं काम महादेवराव जानकर साहेबांच्या माध्यमातून होईल अशी खात्री आम्हा सर्वांना पटलेली आहे. कारण की एक सुशिक्षित असं नेतृत्व, सुशिक्षित असं उमेदवार आम्हाला या ठिकाणी आपण दिलेला आहे. साहेब, भारतीय जनता पार्टीचं या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे घाडगे साहेब आलेले आहेत घनसावंगी मधनं. लोणीकर साहेबांनी सांगितलं परभणीमध्ये आदरणीय बोर्डीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मोहन भाऊ आहेत. 2277 बूथ वरती भारतीय जनता पार्टीचा सगळ्या बूथ वरती पक्क असं मजबूत जाळं या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे साहेब. म्हणून साहजिक आहे भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांची इच्छा होती की भारतीय जनता पार्टीला संधी मिळावी. पण साहेब, आपण जो निर्णय घेतला तो त्या क्षणी आम्ही सर्वांनी मान्य केला आणि महादेवराव जानकर साहेबांच्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभं राहण्याची आम्ही ठरवले आणि त्याच दृष्टीने आम्ही पावलं उचलत आहोत. साहेब, आमचा जिल्हा अनेक वर्षांपासून नुसतं म्हणलं जातं जगात जर्मनी आणि भारतात परभणी, आणि खऱ्या अर्थाने परभणी विकासापासून कोसो दूर राहिली. साहेब, आमचे खासदार दादा, मला सांगायला या ठिकाणी वाईट वाटतं की जेव्हा अधिवेशन संसदेमध्ये चालू असतं तेव्हा आमचे खासदार साहेब धोंडे जेवण ठेवतात. आणि दुर्दैव दादा, आमच्या जिल्ह्याचे 300 कोटी रुपये जिल्हा नियोजनच्या विकासाचा निधी या खासदारनी आणि त्या जिंतूरच्या भांबळेनी त्यांच्या कार्यकर्त्यांना कोर्टामध्ये याचिका दाखल करायला लावून हे पैसे अडवून ठेवलेले आहेत. मग जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या ह्यांना आता जनतेच्या कोर्टामध्ये जनता यांना या ठिकाणी धडा दाखवून देणार आहे. बाबाजानी खासाहेब सुद्धा या ठिकाणी पाथरीमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी सुद्धा ह्या महायुतीच्या उमेदवाराला आम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने पाठिंबा द्यायचा ठरवलेला आहे. आज या परभणी जिल्ह्यात आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त लीड हे आम्ही महादेवराव जानकर साहेबांना देण्याचा प्रयत्न करू. आणि या परभणी लोकसभा मतदारसंघाला माहिती आहे, अजितदादा आपल्यालाही आठवत असणार 2014 मध्ये जरी रामप्रसाद बोर्डीकर साहेब ह्या युतीसोबत नव्हते, पण त्यांनी ठरवलं आणि आतापर्यंतचा इतिहास आहे, 6 लोकसभांचा इतिहास आहे की रामप्रसाद बोर्डीकर साहेब जेव्हा जेव्हा युतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहतात तेव्हा तेव्हा या ठिकाणून युतीचा उमेदवार निवडून आलेला. आणि यावेळेस देखील महायुतीचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे. कारण की देश जो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, देश जो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय दादांच्या, आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रगती करणार आहे, त्यामध्ये आता आपल्याला मागे राहायचं नाहीये. या प्रगतीच्या या विकास रथामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून आज सर्वांनी निश्चय करून जायचा आहे की महादेवराव जानकर साहेबांना आपल्या बूथ वरून सगळ्यांनी लीड द्यायची. मेरा बूथ सबसे मजबूत हाच मंत्र सगळ्यांनी या ठिकाणाहून घेऊन जायचा आहे. आणि मला खात्री आहे की आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त लीड आपण आपल्या महायुतीच्या उमेदवारांना देऊ. साहेब, आपल्या मार्गदर्शनाखाली निश्चितच आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्याला अपेक्षित आहे तशाच पद्धतीचं काम या ठिकाणी उभं करू आणि आपल्या महायुतीच्या उमेदवारांना म्हणजे महादेवराव जानकर साहेबांना आम्ही बहुसंख्य अशा मताने निवडून देऊ. एवढंच या ठिकाणी बोलते, थांबते. धन्यवाद. धन्यवाद दीदी. यानंतर आपल्या सर्वांचेच या ठिकाणी महायुतीचे परभणी लोकसभेचे अधिकृत उमेदवार सन्माननीय महादेवरावजी जानकर साहेब, मी आपणास विनंती करतो की उपस्थित परभणीकरांना आपल्या अभ्यासविषयी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजीराजे, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या सभेला आले ते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमच्या भगिनी पंकजताई मुंडे, बबनरावजी लोणीकर, सदाभाऊ खोत, रत्नाकर गुट्टे, बाबा जानी दुरानी, मेघनाताई बोर्डीकर, रामप्रसाद बोर्डीकर, मोहन फळ, संजय किनीकर, रिपब्लिकन पार्टीचे, PLP पार्टीचे, भाजपचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे आणि सर्व मित्र पक्षाच्या नेत्यांचा आभार मानून मी आपलं परभणीकरांना एवढं सांगू इच्छितो की महायुतीनं मला उमेदवारी दिली त्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, मी तुमच्या तिघांचा ऋणी आहे. आणि आपलं सरकार आणण्यासाठी, एक सामाजिक बेबनाव करण्यासाठी तुम्ही जी मदत केलेली आहे, 70 वर्षात या उपेक्षित समाजाला संधी दिली नाही, पण तुम्ही मंडळींनी संधी देण्याची भूमिका केलेली आहे.
मी माझा पक्ष आणि माझी ताकद असाल तिथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महायुतीच्या मागे उभा राहण्यासाठी मी वचनबद्ध असाल एवढं सांगू इच्छितो. बांधवांनो, या नेत्यांनी ठरवलं, अमित शहा असतील, मोदी साहेब असतील, त्यांचाही धन्यवाद देईन. अजित दादा आजपर्यंत आम्हाला संधी मिळाली नाही. देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळात 2 कॅबिनेट मंत्री होते, एक इंजिनियर आणि एक प्राध्यापक होता, आणि दुसरा राज्यसभेला पाठवला तो डॉक्टर होता. पंकजाताई, तू माझी बहीण आहेस. मला हेच सांगायचं आहे, राजकीय भागीदारी देण्याची भूमिका कोणी केली असाल तर ह्या माणसाने केलेलं आहे, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. अजितदादा विटेकर, राजेश विटेकर असाल, लोणीकरचा चिरंजीव राहुल असाल, किंवा आमचे वयोवृद्ध नेते रामप्रशी बोर्डीकर असतील, किंवा आमचे मित्र अर्जुन खोतकर असतील, या चौघांना मी शब्द देतो, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस माझ्याजवळ आहेत. राजेश विटेकर तुला खाली ठेवणार नाही, मी शब्द देतो. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो, मी खासदार जरी झालो तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी सही करणार नाही. कारण मला बायका पोरं नाहीत, घर नाही, दार नाही. रेल्वे स्टेशनवर सुद्धा मी झोपू शकतो. आणि जसा वाराणसीचा विकास आहे, जसा नागपूरचा विकास आहे, जसा बारामतीचा विकास आहे, तसा परभणीचा केल्याशिवाय महादेव जानकर शांत बसणार नाही. अरे मी बी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. मोदी साहेब मला ओळखतात, नड्डा साहेब ओळखतात, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार मला ओळखतात, राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ पवार मला विचारतात. मी त्यांना स्वतःसाठी मागाय काय येणार नाही. त्यांना सांगेन की माझ्या परभणीसाठी काहीतरी द्या, म्हणून त्यांच्या दारात मी 35-40 वर्ष फिरतोय. इथे मी एक छोटासा बंगला घेतो आणि महिन्यातून तुमचं काम कलेक्टर, SP साऱ्यांच्या साक्षीने करण्यासाठी मी प्रयत्न करीन, एवढं अभिवचन देतो. मला इंग्लिश येतं, 17 भाषा येतात दादा, 17 भाषा येतात. खासदारकीच्या ठिकाणी इंग्लिश चांगलं लागतं, हिंदी चांगलं लागतं, आणि मला ते चांगलं येतं. त्यामुळे मोदी साहेबांपाशी बसून कसा फंड आणायचा आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजित दादा, एकनाथ शिंदे आहेत, या तिघांच्या हाताला धरून मी विनंती करू शकतो. एवढी ताकद तुम्ही द्यायची भूमिका करा. आणि माझी आपल्याला विनंती आहे, मी महायुतीचा उमेदवार आहे. मी 47 ठिकाणी हेंडाटी मदत करायला जाणार आहे. मला एका ठिकाणी फक्त तुमची मदत पाहिजे. मी एक खासदार होणार आहे. पण माझी तुम्हाला विनंती आहे, सर्व तन मन धनाने साथ देऊन हे करण्याचा प्रयत्न करा. आपण मॉडेल पार्लमेंटरी सीट बनवण्याचा प्रयत्न करू, मॉडेल बनवू, स्टार MIDC आणून एअरपोर्ट आणण्याची सोय करू. एअरपोर्ट देखील रेल्वेच्या दृष्टीने देखील आपण वॅगन आणि बोगिंग करण्याचा प्रयत्न करू. समृद्धी मार्गाला हा जिल्हा जोडण्यासाठी मी विनंती करीन, त्या दृष्टीने आपली प्रयत्न करू. परभणी जिल्ह्यातली लोक मराठवाडा, विदर्भ, मुंबई, पुणे इथं जगायला जातात. मी ह्या नेत्यांना विनंती करीन की आम्हाला स्टार MIDC द्या, आम्हाला रस्ते नाहीत, विकासाच्या गंगा आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी प्रयत्न करीन. माझं कुठं कॉलेज नाही, शाळा नाही, काय भानगड नाही, लग्न नाही, लफडे नाही, कुठं काही नाही, काळजी करू नका. आपला ध्येय आहे ते तुमच्यासाठीच आहे. लोणीकर साहेब, काळजी करू नका. माझ्यानंतर नंबर तुमच्या पोरला मिळेल, राजेश विटेकरला मिळेल, मेघना दिदी तुला मिळेल. मी त्यावेळेस देवेंद्र फडणवीसला, अजितदादाला, एकनाथ शिंदेला विनंती करीन की मला UPला टाका, UPतनं लढीन, मी उत्तर प्रदेशमध्ये लढीन. त्यामुळे तुम्ही, माझी विनंती आहे, मला तुम्ही दत्तक घेतलेलं आहे, त्या दत्तकचं पारणं चांगलं फिडीन एवढी विनंती करतो. आणि ह्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला जागा दिली. राष्ट्रवादीच्या कोट्यातले अजितदादा बारामतीला महादेव जानकर देखील येणार आहे. प्रत्येक मतदारसंघात हेलिकॉप्टर येणार आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा मिळाली. मला 2-3 महिन्यापूर्वी फडणवीस साहेबांनी बोलले होते, ती जागा आपण असं करून तसं करू. त्यांनी जागा दिली, त्यामुळं आम्हाला ही सीट मिळाली. BJP, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंतर आम्हाला संधी दिली, आम्हाला मान सन्मान दिला. त्याबद्दल मी तुमच्या तिघाचं देखील हृदयातनं अभिनंदन करतो. आणि मला दिल्लीला जाण्याची आपण संधी देताल, आशीर्वाद करताल, अशा अपेक्षा व्यक्त करून मी आपली जागा घेतो.
जय हिंद, जय भारत. धन्यवाद आदरणीय जानकर साहेब. परभणीकरांना आपण आपल्या अभ्यासू वृत्तीने या ठिकाणी आश्वस्त केलं. यानंतर महाराष्ट्राच्या रणरागिणी आदरणीय पंकजाताई मुंडे मी आपल्याला विनंती करतो उपस्थित परभणीकरांना आपण मार्गदर्शन करा. आज महायुतीचे उमेदवार आमचे बंधू महादेवरावजी जानकर यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला मंचावर उपस्थित या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, मंचावर उपस्थित उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, आमचे सहकारी बबनरावजी लोणीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार बाबाजानी दुरानी, आमचे सहकारी सदाभाऊ खोत, राजेशजी विटेकर, माजी आमदार मोहन फड, माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर, माजी आमदार विलासरावजी खरास, या मंचावर उपस्थित संजय केणेकर, राहुल लोणीकर, संतोष मुरकुटे, सौरभ परिहार, उपस्थित सर्व मान्यवर आणि महादेव जानकर यांच्या नामनिर्देशनासाठी आणि त्यांच्या विजयाच्या निश्चयासाठी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आलेल्या सर्व जनता जनार्दनाला माझा नमस्कार. जय मल्हार. मी आज इथे प्रचाराच्या या सभेला आले. मला काल महादेवजी जानकर यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं मी फॉर्म भरतोय. आज 1 एप्रिल आहे. मला आधी वाटलं की एप्रिल फुलच करायला. मला म्हणले नाही, आजच फॉर्म भरणार आहे आणि आज फॉर्म भरण्यासाठी ताई तुला यायचंय. त्यांनी मला फोन नसता केला तरी माझ्या आतापर्यंतच्या परंपरेनुसार त्यांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मी हातभार लावण्यासाठी आलेच असते. याच्यात कुठल्याही शंका असण्याचं कारण. मला आठवतो तो दिवस जेव्हा महादेव जानकरांच्या कार्यक्रमाला चौंडीला मी आणि मुंडे साहेब गेलो होतो आणि तेव्हा मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की माझ्या वारस पंकजा मुंडे आहे तरी मी महादेव जानकरांना माझा मुलगा मानतो. तुम्हाला प्रॉपर्टी मिळणार नाही पण राजकीय वारसा नक्की मिळेल असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर जेव्हा महादेव जानकरांना मारा लढायची इच्छा होती तेव्हा मला मुंडे साहेबांनी एक काम दिलं होतं आणि तेव्हा महादेव जानकर साहेबांनी बारामतीचं निवडणूक लढली होती. हापशावर आंघोळ करायची, जिथं बाज मिळेल तिथंच आडवं व्हायचं. जे शेतामध्ये खाणारे शेतकरी बांधव आहेत, आपले मजूर बांधव आहेत, ते खातात तेच खायचं. की कुठलाही आर्थिक शक्ती न लावता सुद्धा सामान्य माणसाच्या कुडामध्ये झोपडीमध्ये राहून या माणसाने इतिहास केला आणि त्यांच्या पाठीमागे मुंडे साहेबांनी आशीर्वाद उभा केला. एक बहीण म्हणून मी त्यांची साथ दिली. त्याच्यानंतर ते आमच्या महायुतीत राहिले, विधान परिषद दिली, आता आमदार झाले आणि मंत्री झाले आणि अत्यंत चांगलं काम. विटेकरांनी व्हायची कुठलीही आशा नाही आणि तो एका जागी राहत नाही आणि तुमच्या विकासासाठी बारामतीत सुरू झालेला प्रवास भटकत भटकत येऊन परभणीमध्ये थांबलेला आहे. त्यांना विजयी करायची जबाबदारी मंचावरच्या प्रत्येक माणसाची जेवढी आहे तेवढी तुमच्या सर्वांची देखील आहे. विकासाचं काम करण्यासाठीच अनेक शक्ती आज एक आल्या. खरं तर 5 वर्षापूर्वी जेव्हा मी सभा घेत होते तेव्हा या सभा मी वेगळ्या शक्तींविषयी वेगळ्या व्यक्तींसाठी घेतल्या होत्या. पण आता राज्यामध्ये एवढे बदल झालेले आहेत की मला मध्यंतरी विचारले की ताई तुम्ही मागच्या वेळी सर्वांगाने आहे आणि म्हणून मी इथे आलेले आहे. आपण सर्वजण या भागाच्या विकासाची, या भागाला एक ओळखीची गरज आहे. डायरेक्ट सत्तेच्या बरोबर राहून सर्वांगीण विकास करण्यासाठी महादेवजी जानकर यांना आपण प्रचंड मताने विजयी करा आणि एक गरीब सामान्य माणूस
राजकारणामध्ये एका उंचीवर जाण्याची स्वप्न बघतो, तर त्या स्वप्नांना तुमच्या सगळ्यांच्या हाताची साथ मिळाली पाहिजे, अशा प्रकारचं उदाहरण इथे प्रस्थापित करा. जानकर साहेब, मी तुम्हाला पण हक्काने सांगणार आहे, तुम्ही या लोकांसाठी इथे घर घ्या. तुम्हाला काही फार मोठ्या घराची गरज नाही, तुम्ही एकटेच आहेत. तुम्हाला काही फार मोठ्या घराची गरज नाही. जे काही घर तुम्ही घेताल त्या घरासमोर वंचितांची, पीडितांची गर्दी झाली पाहिजे आणि त्यांचं प्रत्येक काम तुम्ही मार्गी लावलं पाहिजे. तुम्ही इथेच राहा, या लोकांच्या विकासासाठी काम करा, त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी काम करा. ईश्वराने तुम्हाला दिलेली जी संधी आहे त्या संधीचं सोनं जनतेची सेवा करून करा. कारण सत्ता म्हणजे सर्व नाही. सत्तेमध्ये आम्ही राहिलो, पण माझ्या अनुभवामध्ये फक्त 95 ते 99 सालापर्यंत मुंडे साहेबांना सत्ता होती, नंतर कधीही सत्ता नव्हती, पण जनतेच्या मनातली त्यांची सत्ता कधीच कमी झाली. मी सुद्धा आता स्वतःच्या अनुभवावरून सांगते. खरं तर आता मी उमेदवार आहे. उमेदवार असल्यामुळे मला माझ्या मतदारसंघात राहणं आवश्यक आहे. बऱ्याच चर्चा, बऱ्याच गोष्टी, अमुक आहे निवडणूक, तमुक आहे निवडणूक बाहेर येत आहेत. त्यामुळे मी अगदी डीप जाऊन काम करते, लोकांच्या भेटीगाठी घेते. मी लोकसभेत आत्ताच जाईन असं मला वाटलं नव्हतं, पण पक्षाचा आदेश आहे, मी निवडणूक लढायला उभी राहिलेली आहे. आणि असं असताना सगळेजण मला म्हणतात, ताई तुम्ही सभेला या. तेव्हा मला वाटलं नाही की बाहेर मी फार राज्यात वेळ देऊ शकेन, पण जानकर साहेब तुमच्या प्रेमापोटी मला इथे येणं भाग होतं. एक तुमच्यासाठी मी इथे आले. पण आज निवडणूक लढताना तुम्ही लोकांना जो शब्द द्यायचा आहे तो शब्द त्यांच्या सेवेचा आहे. आज 5 वर्ष कुठल्याही पदावर नसताना सुद्धा जेव्हा मी लोकांच्या समोर जाते, लोक माझ्या विकासाचं उदाहरण देत आहेत, तेव्हाच्या सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याचं उदाहरण देत आहेत. तसंच उदाहरण तुमच्याही बाबतीत लोक देतील याचा मला पूर्णतः विश्वास. पद आणि प्रतिष्ठा ही कमीत कमी फिकी पडते जेव्हा माणूस डायरेक्ट लोकांच्या संपर्कात आणि सेवेत असतो. त्याच्यामुळे आपण सर्वांनी लोकांच्या सेवेसाठी आपण जे व्रत घेतलंय ते व्रत पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहावं असा विश्वास व्यक्त करते आणि माझ्या भावाला जानकर साहेबांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. या ठिकाणी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपण केलं. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. आपल्या सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, आज या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पंकजाताई मुंडे, तसंच आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर, विधिमंडळातील माझे सहकारी बबनराव लोणीकर, रत्नाकरजी गुट्टे, मेघनाताई बोर्डीकर, बाबाजानी दुराणी, सदाभाऊ खोत, राजेश विटेकर, रामप्रसाद बोर्डीकर, विलासराव खरात, मोहनराव फड, प्रताप देशमुख, संजय केनेकर, राहुल लोणीकर, संतोष मुरकुटे, प्रताप देशमुख, राजेश देशमुख, व्यंकटेश शिंदे, BN दाभाडे, रवींद्र तौर, पवनाताई नकाते, सचिन खरात, अनेक महायुतीचे सन्माननीय उपस्थित असणारे सर्व घटक पक्षांचे सन्माननीय पदाधिकारी, सर्व आजी माजी आमचे सहकारी, सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, परभणीच्या ऐतिहासिक पवित्र भूमीमध्ये आज इथं महायुतीचे जाहीर सभेत उपस्थित असणारे आपल्या सर्वांचं, म्हणजे माझ्या जालनामधनं गरथांगविंगी आणि परतूर आणि माझ्या परभणी जिल्ह्यातल्या 4 विधानसभा मतदारसंघात आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. परभणीच्या विकासाची आस असणाऱ्या आणि देशाला विकासाकडे घेऊन जाण्याची इच्छा असणाऱ्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याला 3ऱ्यांदा या देशाचा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी आपण सज्ज असणाऱ्या सर्व मतदारांचा देखील मी स्वागत करतो. आज एका महत्वाच्या कार्यक्रमाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 90 वर्ष झाली आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान आलेले होते.
स्वतः अर्थमंत्री तिथं होत्या, मी होतो, देवेंद्रजी होते, मुख्यमंत्री होते आणि त्या कार्यक्रमामुळे आम्हाला थोडासा यायला उशीर लागला. फॉर्म भरला गेलेला आहे. आधीच्या अनेक वक्त्यांची भाषणं इथं झालेली आहे. उद्याची निवडणूक परभणीकरांनो, जालनाकरांनो ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही. त्याच्यामुळे त्या निवडणुकीकडे त्या अँगलने आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. माग ज्याला आपण उमेदवार म्हणून निवडून दिलं त्यांनी 10 वर्षामध्ये काय दिवा लावला आणि उद्या 5 वर्षाच्या करता आता महादेव जानकर आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायला निघालेले. त्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीनं काय सांगितलं? मित्रांनो, अतिशय सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा सुपुत्र, परंतु समाजाच्या करता, राज्याच्या करता आपण काही केलं पाहिजे अशा प्रकारची भावना मनामध्ये घेऊन मी अनेक वर्ष त्यांना ओळखतोय. मगाशी अधिकच्या वक्त्यांनी सांगितलं तशा प्रकारे कुठल्याही शेतकऱ्याच्या एखाद्या खोली मिळाली, एखादं पोपट असलं तरी त्या पोपटामध्ये महादेव जानकर झोपू शकतात, तिथंच आंघोळ करू शकतात, सकाळी तिथंच भाकरी खाऊन आपल्या कामाला लागू शकतात. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते तरी देखील बारामतीला कधी कुठल्या गावामध्ये आल्यानंतर मला लोक सांगायची, दादा कॅबिनेट मंत्री, परंतु तिथं आमच्यामध्ये झोपतात, आमच्यामध्ये भाकरी. काही जण इच्छुक होते. प्रत्येकाला इच्छा असणं हे काही चुकीचं नाहीये, तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा हक्क आहे. परंतु एकदा वरिष्ठांनी, एकदा युतीच्या मान्यवरांनी घेतलेला निर्णय शिरसावंत म्हणून सगळ्यांनी आज जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. मित्रांनो, ही निवडणूक 26/4 मतदान आहे. फक्त 25 दिवस तुमच्या हातामध्ये राहिलेले. फार ईर्ष्येने तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल. प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोहोचण्याचं काम खासदार उमेदवार करू शकत नाही, कारण 91 साली मी पण बारामतीला खासदारकी लढलेली आहे. त्याच्यामुळं बऱ्याचदा आपल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपले मित्रपक्ष या सगळ्या कार्यकर्त्यांना ही निवडणूक स्वतःची समजून लढवावी लागणार आहे. तुम्ही विकासाच्या बद्दल काळजी करू नका. आता हेलिकॉप्टर मध्ये उतरलो आणि येताना मी, देवेंद्रजी, महादेव जानकर आणि बबनराव लोणीकर गाडीत बसलो होतो. बसल्या बसल्या आम्हाला दोघांना सांगत होते की ह्या शहरामधले रस्ते खराब आहेत, इथं निधी दिला पाहिजे. नितीन गडकरी साहेबांनी, मोदी साहेबांनी बाहेरचे रस्ते, नॅशनल हायवे चांगले केलेले, परंतु समृद्धी महामार्ग हा नागपूर पासून मुंबई पर्यंत गेलाय, आता जालन्यापासून नांदेड पर्यंत जातोय. आमचा परभणी राहतंय, तिथंही काही मार्ग काढा. काळजी करू नका. तुम्ही उद्याच्या 26 तारखेला अजूनही त्यांना चिन्ह मिळालं नाही, चिन्ह मागितलेलं आहे, परंतु कुठलं चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर त्या चिन्हाचं शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण सगळ्यांनी करा. महादेवरावांना प्रचंड मताधिक्याने मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता पाठवा. तुमचे हे रस्ते आहेत, तुमचे बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता तुमचं मेडिकल कॉलेज आहे, ते पण मेडिकल कॉलेज आपल्या महायुतीच्या सरकारने मंजूर केलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आपण करण्याच्या करता कटिबद्ध आहोत. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, आम्ही कुणी कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास आणि अशा प्रकारची खात्री
मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो. मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. रजाकारांशी इथल्या एका पिढीनं केलेला संघर्ष आणि त्या संघर्षामुळे मुक्त झालेला माझा मराठवाडा, या मराठवाडा संग्रामात ज्या ज्ञात अज्ञात लोकांनी बलिदान दिलं त्यांना देखील मी आजच्या सभेच्या निमित्तानं विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. आज आम्ही उमेदवार जो काही दिलेला आहे, माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की त्यांनी आपली एक वेगळी ओळख ही महादेव जानकरांनी निर्माण केलेली आहे. राज्यात आणि देशात देखील त्यांची ओळख आहे. गुजरात, कर्नाटक अशा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या रासपानं स्थान निर्माण केलेलं आहे आणि ते सर्वसामान्य समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देणारं अशा प्रकारचं महादेवरावांचं नेतृत्व आहे. अत्यंत साधी राणी आणि उच्च विचारसरणी अशा स्वभावाचा हा लोकनेता आज परभणीकरांच्या सेवेसाठी लोकसभेमध्ये पाठवणं आवश्यक आहे. बहुजन समाजाला सोबत घेऊन जाण्याची आमची सर्व महायुतीची भूमिका ही पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. राजकारणामध्ये चांगले सहकारी जोडणं हे देखील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्यांची शिकवण आम्ही सगळ्यांनी अवलंबलेली आहे. आम्ही चांगले लोक जोडत गेलेलो आहे. आज जानकर साहेब, आमचे सदाभाऊ खोत, सचिन, रामदास आठवले हे सगळेजण महायुतीच्या सोबत आहेत आणि परभणीचे उमेदवार म्हणून जानकर साहेब एक सामाजिक न्याय आणि विकासाचं विजन असलेले नेते आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी नामांकित अशा शिक्षण संस्थेतनं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे. शेवटी शिक्षण कधी वाया जात नाही. आपले प्रश्न त्या पार्लमेंटमध्ये अशी अतिशय तडफेने मांडण्याच्या करता तिथं योग्य अशा प्रकारची भूमिका महादेव जानकर साहेब बजावल्याशिवाय राहणार नाही. माझी दुसरी एक तुम्हाला विनंती आहे, आज विरोधी पक्षांना कुठला मुद्दा राहिलेला नाहीये. सध्या लोकांची दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे. गेले 10 वर्ष प्रचंड काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात होत आहे. बंदरा म्हणू नका, पोर्ट, विमानतळ म्हणू नका, नॅशनल हायवे म्हणू नका, ज्या ज्या गोष्टी, वंदे भारत ट्रेन असेल, रेल्वे असेल, प्रचंड मोठं काम या देशामध्ये कधी मागे घडले नव्हतं. एवढं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये घडतंय आणि उद्याची 10 वर्षाच्या करता त्यांचा एक प्लॅन आहे, त्यांचं विजन आहे. त्यांनी आज देखील त्या सभेमध्ये आम्हाला सकाळी सांगितलं, मित्रांनो तुमचं पवित्र मत अतिशय महत्वाचं आहे. लोकांची दिशाभूल करण्याच्या करता असं सांगितलं जातं की 400 पार केल्यानंतर संविधान बदलतील. मी आपल्याला जाहीरपणे सांगतो, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान कुणी मायेचा लाल बदलू शकत नाही. निव्वळ दिशाभूल चाललेली. प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या की संविधान बदलणार, घटना बदलणार, निवडणुकाच पुढे होणार नाही, असले काही बेताल वक्तव्य चाललेली आहेत. माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, बाबांनो याच्यावर विश्वास ठेवू नका. त्याच्यामध्ये अजिबात त्याच्यामध्ये तथ्य नाहीये आणि म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घ्या. अल्पसंख्याक समाजाला मी विश्वास देतो की आपण काही काळजी करू नका. आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला आधार देऊ. सगळ्यांना गुण्या गोविंदांनी नांदता येईल. माझ्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहील याकरता आम्ही जीवाचं रान करू. त्याबद्दल देखील कुठल्याही समाजाने, कुठल्याही घटकाने आम्ही कुठेतरी एकटा पडलेलो आहे. आम्हाला कुणी वाली राहिलेलं नाहीये. अशा प्रकारची भावना कृपा करून मनामध्ये कुणी आणू नका. ही लोकांची, देशाचं भवितव्य ठरवणारी लोकांची निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये त्या अँगलने आपण सगळ्यांनी बघा. आणि एवढा दावा तुम्हाला निश्चितपणे करू इच्छितो, मागे 10 वर्ष तुम्ही ज्या खासदाराला निवडून दिलाय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं माझ्या परभणी आणि जालन्याचा घनसावंगी आणि परतूर या लोकसभा मतदारसंघाचा विकास आमचे महादेवराव जानकर केल्याशिवाय राहणार नाही. याबद्दलची खात्री देखील मी आपल्या सगळ्यांना देतो. त्याबद्दलचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. माझा राजेश विटेकर असेल किंवा बाकीचे राहुल असतील, बोर्डीकर असतील, इतर सहकारी असतील,
बोर्डीकरांच्या बद्दल, राहुलच्या बद्दल जास्त अधिकारवाणीनं देवेंद्रजी सांगतील, परंतु मी एवढा परभणीकरांना शब्द देतो, मी राजेशला तयारी करायला सांगितलेलं होतं, परंतु एकदा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आणि इथं महादेव जानकरांना पण प्रतिनिधित्व देणं गरजेचं ज्यावेळेस होतं, महाराष्ट्राच्या हिताचं होतं, समाजाच्या भल्याचं होतं, त्यावेळेस मी राजेशला थांबायला सांगितलं. परंतु आज मी परभणीकरांना सांगतो, उद्याच्या 6 महिन्याच्या आत राजेशला विधिमंडळाचा सदस्य केल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही. हा विश्वास मी माझ्या परभणीकरांना देतो. बाकीच्यांनी पण काळजी करू नका. ज्याच्या त्याच्या सन्मानाची पदं देण्याचं काम आम्ही सगळेजण महायुतीच्या माध्यमातून करू. उद्याच्या पासून प्रचार करताना माझं नावच घातलं नाही, माझा फोटोच नव्हता, मला बोलायलाच दिलं नाही, मला पायाकडे बघून हसलेच नाही, असलं काही म्हणू नका. हे काही कोणाच्या घरचं लग्न नाहीये, हे आपलं स्वतःचं काम आहे. शेवटी महादेव जानकर इथं नवीन आहे, ठीक आहे. मागच्या वेळेस रत्नाकर गुट्ट्यांना निवडून आणण्याचं काम त्यांनी केलं, परंतु सगळ्यांनी मिळून एवढ्या मोठ्या 140 कोटी जनतेचा कारभार हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांच्या हातामध्ये द्यायचा आहे. आणि त्यांनी कशा पद्धतीने जगामध्ये तुमच्या माझ्या भारताची शान आणि मान वाढवण्याचं काम केलेलं आहे, उंचावण्याचं काम केलेलं आहे. हे आपण बघतो. कुठेही आपल्या देशाचे पंतप्रधान जातात त्यावेळेस अतिशय अभिमानाने आपल्या सगळ्यांची छाती फुलून येते, अभिमानाने आपली सगळ्यांची मान उंचावते. जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निश्चितपणे बदललेला आहे. जगामध्ये तिसरी अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याचं मोदी साहेबांचं स्वप्न आहे. आणि समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना कसा न्याय देता येईल, प्रत्येकाला घर कसं देता येईल, प्रत्येकाला नळाचं पाण्याचं कनेक्शन कसं देता येईल, प्रत्येकाचा हक्क कसा त्याला मिळवून देता येईल, याबद्दल हे एनडीएचं सरकार काम करतंय. उद्याच्याही काळामध्ये माझ्या महाराष्ट्रातनं जास्तीत जास्त खासदार निवडून देण्याच्या करता परभणीकरांनी, जालनाकरांनी साथ द्यावी अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो. महादेवरावांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं ही विनंती करून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय अजितदादा. यानंतर आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत ते राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज या ठिकाणी लोकसभेचा फॉर्म भरण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, आपल्या लाडक्या नेत्या सन्माननीय पंकजाताई मुंडे, ज्यांचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आहोत, ते राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं जनसामान्यांचा नेता असलेले महादेवराव जानकरजी, बबनराव लोणीकरजी, रत्नाकर गुट्टेजी, मेघना दीदी बोर्डीकर, बाबाजानी दुरानीजी, सदाभाऊ खोतजी, राजेश विटेकरजी, रामप्रसाद बोर्डीकरजी, विलास खरातजी, मोहन भाऊ फड, संजय भाऊ केणेकर, राहुल दादा लोणीकर, संतोष भाऊ मुरकुटे, राजेश जी देशमुख, आनंदराव भरोसे, व्यंकटराव शिंदे, BN दाभाडे, प्रताप भाऊ देशमुख, सतीश घाडगे, भावनाताई नखाते, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, दादांनी आत्ताच सांगितलं आम्हाला याला उशीर का झाला. आज देशाचे आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री माननीय मोदीजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 90 वर्ष पूर्ण झाले म्हणून मुंबईला एका कार्यक्रमात आले होते. ज्यावेळेस आम्ही त्यांना सी ऑफ करत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला विचारलं, निवडणुकीचं सगळं ठीक चाललंय,
आम्ही त्यांना सांगितलं चांगलं चाललंय, आता तुम्ही इथनं गेल्यानंतर आम्ही परभणीला चाललो आहोत. महादेवराव जानकरांचा फॉर्म भरण्याकरता मोदी जी म्हणाले जानकर जी को बोल देना 18वीं लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूं और आप सबकी जिम्मेदारी है और मेरी ओर से परभणी वालों को बोल देना कि जानकर जी को आपके यहाँ भेजा है, अब आपकी जिम्मेदारी है जानकर जी को सकुशल दिल्ली में सांसद बनाकर भेजिए. मोदीजींचा संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आज मी आलेलो आहे. सांगा मोदीजींना जानकरांसारखा एक खासदार तुम्ही देणार का? जानकर साहेबांना दिल्लीला पाठवणार का? बहुमताने पाठवणार का? रेकॉर्ड मताने पाठवणार का? मग मी तुम्हाला सांगतो, महादेवराव जानकर मूर्ती लहान कीर्ती महान आहे. 5 वर्ष माझ्यासोबत मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम केलं. कुरकुर नाही, कुरबुर नाही, सातत्याने आपल्या खात्याचं काम अतिशय नेटाने करायचं, सामान्य माणसाकरता काम करायचं आणि 5 वर्षामध्ये 1 रुपयाचा डाग देखील या महादेव जानकरांवर कोणी लावू शकलं नाही. हा मंत्री फाटकाच आला आणि मंत्रिमंडळ गेल्यानंतर फाटकाच राहिला आणि आजही फाटकाच आहे आणि जन्मभर फाटकाच राहणार आहे. म्हणूनच लोकांच्या मनामध्ये त्यांचं घर आहे. अरे महादेव जानकरांची श्रीमंती, इथे बसलेले लोक आहेत, महादेव जानकरांची श्रीमंती या महाराष्ट्रातील दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलची जागा आहे ती महादेव जानकरांची श्रीमंती आहे. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि मी अजितदादांचे विशेष आभार मानेन. ज्यावेळी युतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली त्यावेळी अजितदादांना आम्ही सगळ्यांनी विनंती केली की दादा या ठिकाणी महादेवराव जानकरांना आपण लढवलं पाहिजे. दादांनी तात्काळ विटेकरांना बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला महादेव जानकरांना ही जागा दिली पाहिजे आणि त्यांनीही ते मान्य केलं. खरं म्हणजे विटेकर असतील, लोणीकर असतील किंवा आमचे बोर्डीकर साहेब असतील, सगळ्यांनी जोरदार तयारी केली होती. पण आता या तीनही ताकदी आणि मंचावरची सगळी ताकद आता महादेवराव जानकरांच्या पाठीशी उभी राहणार आहे. माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना असेल, अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मोदीजींच्या नेतृत्वात तर आम्ही सगळे काम करतोय, भारतीय जनता पार्टी असेल, आमची रिपाई असेल, आमचं रासप असेल, आमच्या सराभाऊ खोतांची रयत क्रांती असेल, मी सगळ्यांची नावं घेत नाही पण एक अतिशय मोठा अशा प्रकारचं महायुतीचं एक गठबंधन आम्ही तयार केलाय. आणि आता मी तुम्हाला सांगतो, मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने 41 खासदार मोदीजींच्या झोळीत टाकले. आता तो रेकॉर्ड आम्ही मोडणार आहोत आणि त्याही पेक्षा जास्त खासदार या ठिकाणी मोदीजींसोबत जाणार आहेत आणि त्या खासदारांमध्ये जशा आमच्या पंकजाताई असणार आहेत तसेच आमचे महादेवराव जानकर देखील त्या खासदारांमध्ये असणार आहेत, हा विश्वास मला आहे. बंधू भगिनींनो, मोदीजींनी 10 वर्षामध्ये देश बदलला. गरीबाबद्दल प्रत्येक व्यक्ती बोलायचा, पण पहिल्यांदा गरीब कल्याणाचा अजेंडा या देशात कोणी राबवला असेल तर तो मोदीजींनी राबवला. आपल्याला आश्चर्य वाटेल, जगही तोंडात बोट घालतंय. 10 वर्षामध्ये
25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे माननीय मोदी साहेबांनी करून दाखवलं. जगातले अर्थशास्त्री म्हणतात हे भारतामध्ये काय आश्चर्य झालं, जे विकसित देशांना जमलं नाही ते मोदीजींनी कसं करून दाखवलं. कारण मोदीजींनी मुठभर लोकांकरता काम केलं नाही. गरीबाला घर मिळालं पाहिजे, गरीबाला पाणी मिळालं पाहिजे, गरीबाच्या घरी वीज गेली पाहिजे, गरीबाच्या घरी सिलेंडर गेलं पाहिजे, गरीबांच्या आमच्या महिलांना शौचालय मिळालं पाहिजे. मुद्रा 5 सालों में, पुढच्या 5 वर्षामध्ये भारत आणि महाराष्ट्र ज्या प्रकारे बदलणार आहे याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. आज ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालली आहेत, आपल्या सगळ्यांना हातामध्ये घेतलाय. नागपूर पासून गोव्यापर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग आहे. हा शक्तीपीठ महामार्ग आपल्या परभणी मधनं चाललेला आहे. आणि हा शक्तीपीठ महामार्ग केवळ महामार्ग नाही आहे, या महामार्गाच्या दुतर्फा त्या ठिकाणी आम्ही इंडस्ट्रियल क्लस्टर तयार करणार आहोत, MIDC तयार करणार आहोत, कृषी विज्ञान केंद्र तयार करणार आहोत, कृषी विकासाच्या योजना तयार करणार आहोत. एक प्रकारे जसा समृद्धी महामार्गामुळे 15 जिल्ह्यांना समृद्धी मिळाली, तसा शक्तीपीठ महामार्गामुळे नवीन संधी या शक्तीपीठ महामार्गामुळे या ठिकाणी निर्माण होणार आहे. एकीकडे आपण त्या ठिकाणी आपल्या समृद्धी महामार्गाशी कनेक्टिव्हिटी तयार करू आणि दुसरीकडे शक्तीपीठ महामार्ग असणार आहे. या माध्यमातून विकासाची नवीन संधी या ठिकाणी निश्चितपणे तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मोदीजींनी जे विकासाचं काम केलंय ते तर प्रत्येकाकरता या ठिकाणी आहेच, पण खऱ्या अर्थानं एक जर सक्षम खासदार मिळाला, लोकसभेलाही विसरायचे आणि विकासालाही विसरायचे. त्यांचा फंडा पक्का होता, निवडणूक आलं की उभं राहायचं, लोकांची मतं मागायची आणि त्यानंतर विकासाला विसरून जायचं. पण मी तुम्हाला सांगतो, महादेव जानकर असा माणूस आहे जो कर्ज रूपाने तुमचं मत मागतोय. आणि एक कर्ज महादेवराव जानकर 5 वर्षामध्ये विकासाच्या व्याजासहित तुम्हाला की यांना हे देखील लक्षात येणार नाही की राजकीय दृष्ट्या काय केलं पाहिजे, कोणाला काय सांगितलं पाहिजे.
त्याच्यामुळे तुमची जबाबदारी आहे. नाहीतर जानकर साहेबांनी मला निरोपच दिला नाही म्हणून कोणीतरी नाराज बसलाय, मग आमची आवश्यकताच नाहीये का म्हणून कोणीतरी घरी बसलाय, असं करू नका. सगळे घटक पक्षाचे नेते एकत्रित या, तुम्ही या निवडणुकीचं प्लॅनिंग करा आणि तुम्ही जानकर साहेबांना सांगा की हे आम्ही प्लॅनिंग केलंय, जानकर साहेब या प्लॅनिंग प्रमाणे तुम्ही काम करा. हा जानकर साहेब असा व्यक्ती आमचे जानकर साहेब, तुम्ही एकदा प्लॅनिंग केलं तुम्ही थकून जाल, पण जानकर साहेब काही थकत नाही. सकाळी 6 वाजतापासून रात्री 4 वाजेपर्यंत गरगर 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 फिरणारे आमचे जानकर साहेब आहेत. त्यामुळे तुम्ही यांना सांभाळून घ्या. एक सामान्य असा नेता, जनसामान्यांचा नेता, एक गरिबांचा वंचितांचा नेता परभणीच्या पदरी आम्ही दिलेला आहे, सगळ्या नेते मंडळींच्या पदरी दिला आहे. आता या नेत्याला त्या ठिकाणी दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही तुम्ही सगळ्यांनी स्वीकारावी एवढीच विनंती तुम्हाला करतो. मध्ये तर येईनच, पण आज तुमचं वचन घेतो की जानकरांच्या विजयी सभेमध्ये आपण सगळे एकत्रित राहू आणि त्या विजयी सभेकरता शिंदे साहेबांसहित आम्ही सगळे तुमच्यामध्ये येऊ, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन हात 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 सचिन देशमुख हे आभार प्रदर्शन. अरे यार तुम्ही हात भैया हॅलो निर्धार मिळावा हॅलो हॅलो आणि सर्व